आज आपला ऐन सोहळा प्रजासत्ताक दिन आपल्या आजही आपल्याला काय मिळाली कशी मिळाली आणि ही सीमा पोलीस म्हणजे डायरेक्ट सीमेवर आपल्या काळात आमच्या काळामध्ये सीमेवर जायचं म्हटलं तर प्रत्येक माणसाची लढायची कारण प्रत्येक सीमेला जाता प्रत्येक खरंच परिस्थिती 1989 ते 96 सालापर्यंत आमच्या बटालियनमध्ये प्रत्येक 10 माणसांनी मारायची का मारायची तर उग्रात प्रत्येक गाडी 5 मिनिटला मी 90 शहर पाठवामध्ये तिथं प्रत्येक गावामध्ये ना म्हणजे प्रत्येक गाडीचा माणूस हा उग्रवादी तो सैनिकांच्या केला सैनिकांच्या गाड्यांवर दगडी मारणार सैनिकांच्या गाड्यावर गोळ्या खाली करणार माझ्याबरोबर एक माणूस त्याला गोळी लागली तो गेला विभागामध्ये गाडी एवढं मोठं करायचं लाख हाताही सुंदर म्हणजे असे दिवस आम्ही काढले प्रत्येकासाठी देश सेवा तर आपल्या देशासाठी आपल्याला अशी मुलं तयार करायची आपल्या देशाचे असे संस्कार वाढवायचे आपल्या खेळचे राजगुरुनगरचे राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव हे तिघांच्या काळात 1931 साली त्यांना फाशी झाली त्यांचं त्यावेळेस असं होतं ज्यावेळेस ना पूर्वी फाशी द्यायची म्हटल्यावर पाठ घाला 3 वाजता उठवायची 3 वाजता उठायचं त्याला त्यांची इच्छा काय मला तुझी इच्छा काय तो म्हणता मला आईला भेटायचं बापाला भेटायचं हे खायचं प्रत्येकाची इच्छा असते मग त्यांना 3 वाजता उठायचं आंघोळ घालायची आंघोळ घातली तर त्याला काय करायचं फाशीच्या जागी आणायचं आणि मग विचारायचं तो म्हटला मला फक्त काय मग ज्यावेळेस इंग्रज अधिकारी आपल्या सुखदेवला भगतसिंगला ज्यावेळेस भेटायला गेला आतमध्ये तर त्यावेळेस ते काय करत आहे त्यांना माहिती मला मारायचं पण ते काय करत होते तर ते व्यायाम करतो व्यायाम जोर भेटायला बाहेर होते तर ते म्हणले तुम्हाला आता मारायचे फाशी तुम्ही जोर भेटायला का मारता तर ते काय म्हटले माझ्या रक्ताची माझ्या पिढीला कळलं पाहिजे मी देशासाठी परत जन्म घ्यायचा आणि मी अगर तुझो अंग्रेजी अधिकारी ना अंग्रेजी अधिकारी तोंडात बोलत देईल तोंडात हा माणूस मरणार आता पत्या माहिती मला तोंड शिवाय पाहिजे हा हसून जोर भेटायला पाहिजे असं त्यांनी असे दिवस काढले पण आपलं तर असं आहे अशा म्हणजे आपण माणसं आपल्या देशात काय कसं आपण जीवन जगलं पाहिजे आपण पुढची परिस्थिती कधी काय आता तुम्हाला आपल्याला ड्युटी जेव्हा आपण धर्म वाचन भेटायला देवानी किती मदत केली औरंगजेबाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जिजुरीचं देवस्थान ते काय म्हणले हिंदूंना डायरेक्ट मुसलमान काय यांचं देवस्थानच उघडले म्हणे काय म्हणले याचं देवस्थान उघडलं काय केलं त्यांनी ना म्हणले चला त्यांनी सोडून घ्या सुरुवात केली सोडून घ्या तुझ्या गावात येईल खात सोडून घ्यायचे त्या झाड काय घ्यायचं असे सोडून घ्यायचं त्यांचं देऊळ उडवलं नाही हे लोक सगळे मुसलमान पण केले ज्यावेळेस त्यांनी सोडून घ्यायला सुरुवात केली त्या याच्यामध्ये जिजुरीमध्ये त्यावेळेस आतून भूमखंड 25,000 सैनिक ना औरंगजेबाचा बेहोश होऊन पडले औरंगजेब घाबरला तो म्हणला आपण ना एक सुद्धा आपला सैनिक जाणार नाही काय करायचं मग म्हणले त्यांनी त्याच्या मराठी सैनिक होते त्यांना विचारलं आता काय करा म्हणले देव तुमच्या कोपल्या आता आपण कोणी वाचू शकत नाही म्हणले मग तुम्हाला ना देवाला शरण जावं लागलं तुम्हाला देवाला शरण जावं लागलं तेव्हाच तुम्ही म्हटले ना धर्म हे मग ते म्हणले आता काय करायचं ते म्हणले अरे देवाचं नाव मल्हारी मारतात ना मग तो मुसलमान होतो काय मला आवडला मला खान मुझे बचाओ मैं जब तक महाराष्ट्र में रहूंगा तब तक तेरे तरफ बुरी नजर से देखूंगा त्याने डायरेक्ट त्याला मल्हारी मारताना मला खाननी पुकारलं नावानी आणि मला वाचव जोपर्यंत मी महाराष्ट्रात राहील तोपर्यंत वाईट नजर पाहायला असं आपल्या सैन्याच्यासाठी आपल्या देवानी सुद्धा मदत केली आपला धर्माचा देवानी सुद्धा मदत केली तर आपण सुद्धा कसं राहिलं पाहिजे आपलं जीवन कसं जगलं पाहिजे जीवन परत तुम्हाला राजस्थानमध्ये एक तरुण माता मंदिर आहे त्या तरुण माता मंदिर 1965 साली आहे ना लढाई झाली त्यावेळेस एकूण आपल्या भारताच्या 23 सैनिक तिथे किती 23 सैनिक आणि त्यांचे 5,000 एक ब्रिगेड आली त्यांची लढाई आपल्याकडे तर त्या ब्रिगेडला आता आमच्याकडे कसं जे मंदिर आहे इथं अटॅक करायचं काय करायचं तिथून काय सैनिक पाठवलं इथून काय सैनिक पाठवलं तर त्यांनी जेव्हा ते सैनिक पाठवलं ना तर त्यांचे मग एकाडे सैनिक काढले समजा 8,000 सैनिक इकडे 5,000 म्हणजे 8,000 इकडे 8,000 इकडे तर इकडे लावडाचं इंडियन आहे आणि इकडे लावडाचं इंडियन आहे असं त्या देवीने चमत्कार दाखवला काय केलं देवीने चमत्कार दाखवला आणि त्याच्यामध्ये सैनिकाची लढाई झाली ज्यावेळी झाली आपसमध्ये लढून मिळते आपल्या 23 सैनिकांमध्ये देवीने आपण आवाज दिला होता तुम्ही कुणी पण गावाला बाहेर जाऊ नका जर बाहेर गेलं तुमच्यावर तुम्हाला परिणाम होईल तर एक सरदार जे होता त्याला वाटलं काय खरं यांच्या देवाचं म्हणला काय देवाला मानायचं म्हणला आणि जसा तो गावाला बाहेर गेला तिथे बॉम्ब पडला तुम्ही आता सुद्धा जर जासाल तरुण माता राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्हा तरुण माता मंदिर आहे रामगडमध्ये तिथं जायचं तिथं आताच होते बॉम्ब पडले तेवढं ते फुटले नाही असं शोकेश मध्ये लावलेले शोकेश मध्ये म्हणलं ते बघायला भेटतील हा सुद्धा फुटलेला देवीचा एवढा चमत्कार आहे अशी आपल्याला देवाने शक्ती दिलेली आहे आणि ज्या देशामध्ये आपल्याला सैनिक म्हणजे शक्ती मिळते सैनिकांना त्या देशाने आपल्या धर्मासाठी वाचलं पाहिजे असं आपण धर्म घालतो आता या मुलांना काय संस्कार आणायचे मी 1962 साली मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी छोटूराम म्हणून आम्हाला दाखवतो छोटूराम
तो छोटूराम बुटका होता बुटका पण इंग्रज चीनी सैनिकांना 150 सैनिकांना त्यांनी मारलं होतं त्याला मोर्चावर आलं तर मोर्चाचं ते हात्यार चालले ना हात्यार त्या हात्यार चालवलं त्याला ना बुटका असल्यामुळे पण त्या सैनिकांनी 150 सैनिक मारले चायनाचे तर ते छोटूराम झाला होता आम्हाला छोटूराम आम्हाला प्रेरणा मिलिटरी जायचं आणि त्या प्रेरणामुळे मी मिलिटरीत गेलो असं आपण आपल्या मुलांना समजा मिलिटरी मॅन म्हणजे काय असं नाही त्यांना त्यांच्या रक्तामध्ये झालं पाहिजे आणि ज्यावेळेस माझ्या रक्तामध्ये ना तो ऑटोमॅटिक त्याला स्थळ जातो आणि आता दुसरं सांगायचं म्हणजे आपल्या ह्या मॅडम यांनी या मुलांना आता ह्या आपल्या आईवडिलांसारख्या मुलांना सांभाळतात आता पुढच्या काळात काय करायचं म्हणजे आईवडील म्हणायचे तुम्हाला काय करायचं ते करा आम्हाला सर मारायचे पण आता काय आईवडील सांगतात आमच्या पोराला घालतो आणि जर आईवडिलांनी जर शिक्षण नाही आईवडिलांना पोराला जर हात नाही लावला मुलं काढणारच नाही तुम्ही ध्यान ठेवा कारण आम्हाला एक गोडावडी असते गोडावडी म्हणजे कसं आता हे भिंत आहे नाही का तर अशी गोडावडी असं गोडा उभा राहतो त्या मागून पळ जायचं वशिंडा हात मारायचं पुढे जायचं तो गोडावडीला ना प्रत्येक माणसाला मारता येईल त्याला असं मागं बेल्ट असतो बेल्ट बसतात ना मागं बेल्ट तर पुढे उडी मारली का बेल्टरीच मारतो मग त्या भीतीने तो ना मारता वेळी भूत पळाला नाही का तर त्याला ते गोडावडी उलट पाठी मागून यायचं त्या वशिंडा वाटायचं पुढे जायचं ती उडी मारता माणसाला तर त्यात खरं त्याला ना तर मुलांना सुद्धा असं भीती पाहिजे ज्या वेळेला मुलांना भीती नाही ती मुलं कधी शिकणार नाही की आई बापाला ते ना म्हणून आई शिक्षकांना सांगायचं आपण तर तुम्ही आमच्या मुलांना दाबा उलट सांगायचं पण आपण काय म्हणतो बाटायचं बाटायला आपली मुलं घडणार नाही मग त्यांनी मुलांना शाळेत पाठवायचं त्यांनी तुम्ही हे माताचा माणूस आहे जर तुम्हाला मुलं काढायचं शिक्षकांना सांगायचं बिंदास तुम्ही पोरं मानता हे करा आणि जर साधा असेल तर मुलगा शिकू शकतो साधा नसतं मुलं शिकू शकत नाही हे तुम्ही ध्यान ठेवा आणि आता आपल्याकडे चांगले पोरांचं वातावरण आणि मराठी शाळामध्ये खरी संस्कृती ध्यान ठेवा इंग्रजीमध्ये काय नाही आपण काय म्हणतो मम्मी 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 मी काय माहिती रशियामध्ये मम्मीला आहे ना मिल्ले माणसाला मम्मी माहिती मॅडम आणि आपली तर मम्मी म्हणतो आईला मम्मी म्हणतो खरं ती संस्कृती आहे का संस्कृती आपली आई आहे मातृभूमी आहे म्हणून आईला आईच म्हणलं पाहिजे मम्मी नाही म्हणलं पाहिजे मम्मी मी रशियामध्ये मिलीला माणूस मग त्याला मम्मी म्हणू काय आपण आपल्याला हा अर्थ पडतो नाही का म्हणून आहे ना आईला आईच म्हणायचं आईला मम्मी नाही म्हणायचं असं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि मी काय हुशार नाही त्यावेळेस 10वी झालो मग भाऊ माझी सुद्धा परिस्थिती घरी एक टायमाला जेवायला नव्हतं भेटत पण जेवायला आपल्याला इच्छा होती त्या छोटूराम सारखी म्हणून मिलिटरीत गेलो आणि आपल्याला चांगलं काढत होतं असं आपण गरिबीतून माणूस वाटतो ध्यान ठेवा जो श्रीमंतावर माणूस दोन घालतात गरिबीतून माणूस वाटतो असं आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू आणि मॅडम यांनी चांगले आणि मुलांसारखे आपल्या विद्यार्थ्यांना मुलांसारखं शिकवतात आणि मुलं त्या मुलं काढणारे आणि प्रत्येक मुलगा ते उभं राहिला तर मी ज्यावेळेस सुरुवातीला मला गावात मी घेऊन आलो आणि 15 आठवड्यात मला गेलो गावात मला गेलं उभं म्हणजे तू आता काहीतरी बोलत बा बोललो मा हाता कापताला का एवढं माणसं म्हणून बोलू शकत नाही ना म्हणून आज तुम्ही ही कोरोना काढवताय हे सर्वात महत्वाचं आहे तुमची मुलं आतापासून जर बोलायला ते 1000-2000 माणसं सहज बोलणार हे ताकद आहे म्हणून आज तुम्ही घडताय एकच नंबर घडताय आणि एकच नंबर तुम्ही आम्हाला बरोबर त्याबद्दल धन्यवाद.